ऊसाचं पाचट जाळल्यामुळे काय तोटे होतात? तर जेव्हा ऊसाचं पाचट जाळलं जातं तेव्हा साधारणपणे 600 ते 800 डिग्री सेल्सिअस पर्यंत उष्णता निर्माण होते। या उष्णतेमुळे जमिनीतील शत्रू सूक्ष्म जीवाणूबरोबरच जे काही उपयुक्त जीवाणू आहेत, उपयुक्त सूक्ष्म जीवाणू आहेत, ते देखील त्याच्यामध्ये मारले जातात। त्यानंतर शेतकऱ्याचा जो मित्र आपण म्हणतो गांडूळ, ते देखील या उष्णतेमुळे तिथं जळून जातं। तर मंडळी, आपल्याला ऊसाचं पाचट जाळल्यामुळे हे तोटे होतात। यासोबतच जमिनीचं जे काही पोषकता आहे, सुपीकता आहे, ही देखील तिथं ढासळली जाते। ऊसाचं पाचट जाळल्यामुळे जमिनीतील सूक्ष्मजीवांची संख्या कमी होते। त्यामुळे ज्या काही सूक्ष्मजैविक प्रक्रिया आहे, ज्याला आपण मायक्रोबियल ऍक्टिव्हिटी म्हणतो, त्या देखील तिथं कमी होतात। त्यामुळे पिकाला जी काही अन्नद्रव्य या सूक्ष्मजीवांच्या माध्यमातून मिळतात तिथं कमी होतात। त्यामुळे आपल्याला हे ऊसाचं पाचट जाळायचं नाहीये। तसंच ऊसाचं पाचट जाळल्यामुळे पर्यावरण, माती यांचं जे काही आरोग्य आहे हे देखील तिथं ढासळलं जातं। ऊसाचं पाचट जाळल्यामुळे ऊसाच्या खोडावरती आलेले जे काही नवीन कोंब आहेत हे देखील जाळले जातात। हेच जे महत्त्वाचं कारण आहे, जे ऊसाचा सुरूचा ऊस असेल आणि खोडवा ऊस आहे, याच्यामध्ये रोपांची संख्या आणि उत्पादकता याच्यामध्ये बराच मोठा फरक आपल्याला तिथं पाहायला मिळतो। मंडळी, आपण चॅनलवर जर नवीन असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच करून घ्या, कारण असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचत राहतील।